जेव्हा नागरिक पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतो तेव्हा त्याला न्याय मिळायला हवा की आणखीन अन्याय? पुण्यातील एका बांगलादेशी तरुणीने पोलिसांकडे संरक्षणासाठी धाव घेतल्याचा दावा केला आहे. पण आरोप असा की मदतीऐवजी तिच्याच विश्वासाचा सौदा झाला. जर रक्षकच भक्षक झाले तर सामान्य माणूस न्यायासाठी कुणाकडे जाईल? मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणीने स्वतःच्या सुरक्षिततेसाठी पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला. तिचा आरोप आहे की ज्यांच्याकडून संरक्षण अपेक्षित होतं त्यांच्याच वर्तणुकीमुळे तिचा विश्वास तुटला. ही केवळ एक घटना आहे का, की यामागे मोठं रॅकेट आहे? याची चौकशी आवश्यक आहे का? पुणे पोलीस प्रशासनाला प्रश्न. जर एखादी महिला पोलीसच संशयाच्या भोवऱ्यात असेल तर महिलांची सुरक्षा कोण करणार? तक्रारदाराला संरक्षण देण्यासाठी कोणती ठोस यंत्रणा आहे? चौकशी निष्पक्ष होईल याची हमी कोण देणार? राज्य सरकारला प्रश्न. महिलांच्या सुरक्षेबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका आहे का? अशा प्रकरणात त्वरित निलंबन आणि स्वतंत्र चौकशी का नाही? ही घटना फक्त एका तरुणीची नाही. हा प्रश्न आहे विश्वासाचा. जर पोलीस ठाणंही सुरक्षित नसेल तर समाजातील दुर्बल घटक कुठे जातील? सध्या हे आरोप आहेत. सत्य काय आहे हे निष्पक्ष चौकशीनंतरच स्पष्ट होईल. पण प्रश्न विचारणं आणि पारदर्शकतेची मागणी करणं हा लोकशाहीचा अधिकार आहे. पोलीस म्हणजे कायदा, पण कायद्यालाही जबाबदारी असते. जर आरोप खरे असतील तर कडक कारवाई झालीच पाहिजे, आणि जर खोटे असतील तर सत्यही समोर आलंच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकरणात सरकारने काय पावलं उचलायला हवीत? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आवाज मजबूत करायला शेअर करा आणि सत्यासाठी लढणाऱ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला आवाज थांबणार नाही.